घर घ्यावं की भाड्यानं राहावं हा प्रत्येकाचाच मोठा गोंधळ. स्वतःचं घर म्हणजे स्थैर्य आणि प्रेस्टिज, पण भाडं म्हणजे फ्रीडम आणि कमी जबाबदाऱ्या. मग योग्य काय? घर घेणं फायदेशीर कधी? घर घेणं म्हणजे फक्त चार भिंती नाही, तर तो एक इमोशनल सिक्युरिटी असते. जर तुम्ही किमान 10 वर्षापेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी सेटल होणार असाल आणि स्थिर उत्पन्न आहे आणि EMI सुद्धा आरामात भरू शकता आणि प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढण्याची शक्यता जास्त असेल, तर घर घेणं एक चांगला निर्णय ठरू शकतो. पण लक्षात ठेवा, मोठा EMI, मेंटेनन्स, प्रॉपर्टी टॅक्स आणि लोकेशन बदलण्याची फ्लेक्झिबिलिटी कमी होते. भाड्यानं राहणं फायदेशीर कधी? करिअर ग्रोथसाठी सिटी बदलण्याची शक्यता असेल किंवा EMIचा दबाव नकोच असेल, तर भाड्यानं राहणं फायद्याचंच. रेंट तुलनेत कमी असेल, तर एक्स्ट्रा पैसे इन्व्हेस्टमध्ये टाकून जास्त रिटर्न्स मिळवू शकता. शेवटी दोन्ही पर्याय चुकीचे नाहीत. EMI तुमचं फ्रीडम कमी करते, तर रेंट तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढवते. तुमचा इन्कम, लाईफस्टाईल आणि प्लॅन्सवर योग्य उत्तर बदलतं. तुम्हाला काय जास्त योग्य वाटतं? स्वतःचं घर की फ्लेक्झिबिलिटी? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच उपयुक्त आणि सोप्या आर्थिक माहिती करता अर्थक्रांतीला नक्की सबस्क्राईब करा.